बरेचदा काय होतं की वी डोंट अंडरस्टँड द प्रोसेस. आपल्याला जी प्रक्रिया आहे परमेश्वराची ती समजत नाही. आपल्याला स्टार्टिंग पॉईंट माहीत आहे की मला काय स्वप्न मिळालं, आपल्याला एंड कदाचित माहीत आहे की मला हे मिळणार आहे, परंतु या 2 पॉईंट मधला जो प्रोसेसचा जो पार्ट असतो तो आपल्याला बरेचदा कळत नाही आणि त्याच ठिकाणी मनुष्य पडतो. पण योसेफ जेव्हा त्या त्रासामध्ये होता, त्या दुःखामध्ये होता, त्या परीक्षांमध्ये होता, पण त्याच्यामध्ये तो विश्वासयोग्य राहिला. एके दिवशी तो आशीर्वाद त्याला प्राप्त झाला. तो प्रभूमध्ये विश्वासयोग्य राहिल्या कारणाने तो आशीर्वाद त्याला मिळाला. आणि त्यानंतर जेव्हा मिस्र देशामध्ये मोठा दुष्काळ पडला, त्यावेळी योसेफ इतरांसाठी आशीर्वाद सुद्धा बनला. म्हणजे आजचे त्रास, आजच्या परीक्षा, आजचे प्रॉब्लेम्स, आजचे जे काही आपण कठीण परिस्थितीमधून जात आहे, जर त्यामध्ये आपण परमेश्वराच्या प्रति विश्वासयोग्य आहोत, तर उद्या त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे आणि आपल्याद्वारे इतरांनाही आशीर्वाद मिळणार आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून देर इज ऑलवेज अ ब्लेसिंग हिडन इन अवर प्रॉब्लेम्स. आपल्या त्रासांमध्ये, आपल्या अडचणींमध्ये, आपल्या परीक्षांमध्ये, दुःखांमध्ये, अपमानामध्ये कुठं ना कुठं आपल्यासाठी आणि इतरांसाठी आशीर्वाद लपलेला आहे. हे सुद्धा प्रियांनो आपण लक्षात ठेवलं.